स्थानिक लोकांना 20 किलोमीटर मधल्या परिसरावाल्यांना वाहतूक करणाऱ्या मालक चालक त्याच्यावर त्यांचा उदरनिर्वाह आहे, दुसरं साधन नाही आहे जुन्नर तालुक्याला. तर त्या लोकांना तुम्ही फक्त आधार कार्ड चेक करायचं आणि त्यांच्या गाड्या सोडायच्या. त्यावेळी म्हटलं आम्ही विचार करू. मग आता का विचार करायला एवढा वेळ लागतो का? किती दिवसापूर्वी झालेलं? 8 दिवस झाले साहेब. घ्यायचे नाहीत स्थानिक लोकांकडनं. त्यांना निदर्शनात आणून दिलं तर स्थानिक कुठंच ते टोल घेत नाही, सगळीकडे सूट आहे. त्यांच्या निदर्शनात तुमच्या मॅनेजर बोलवा ना, त्यांना मी लोकांना टोल माफ 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 बोलवा. मॅनेजरला खैरनारला बोलवा, खैरनारला इकडे बोलवा. ते म्हणले आम्ही घेणार नाही घेणार. तुम्ही बसू द्या, चला नका वेट करू, चला. नाही चलेगी, नाही चलेगी. 350 रुपयाचा मासिक पास, 350 रुपयाचा मासिक पास, 350 रुपयाचा मासिक पास. आधार कार्ड दाखवून सर्वसामान्य नागरिकाला सोडलं गेलं पाहिजे. आधार काढून सर्वसामान्य नागरिकाला, आधार कार्ड दाखवून सर्वसामान्य नागरिकाला, आधार कार्ड दाखवून सर्वसामान्य नागरिकाला. नाही चलेगी, नाही चलेगी, नाही चलेगी, नाही चलेगी. बोल दादा बोल, टोल में झोल, बोल दादा बोल, टोल में झोल, टोल में झोल, टोल में झोल. तालुक्याचे लोकप्रतिनिधी कोण आहेत? चलेगी. अरे नाही चलेगी, नाही चलेगी. बसा जयसिंग. एक काम करा ना, मला 10 वेळा फोन करतो. एक काम करा, पोलीस स्टेशनला कंप्लेंट करा डायरेक्ट. जाओ मग आता. अरे नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी. 350 रुपयाचा मासिक पास. जुन्नर तालुक्याची लूटमार, जुन्नर तालुक्याची लूटमार. सर्वसामान्य जनतेला न्याय, सर्वसामान्य जनतेला न्याय. नहीं चलेगी, नहीं चलेगी. अरे नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी. अरे नहीं चलेगी, नहीं चलेगी, अरे नहीं चलेगी, नहीं चलेगी. 350 रुपयाचा मासिक पास, 350 रुपयाचा मासिक. टोल नाक्याला सर्व शेतकरी बांधवांनी आणि माल वाहतूक, ट्रक चालक, टेम्पो चालक, स्थानिक रहिवासी आहेत. 20 किलोमीटरच्या अंतरामधील हे जुन्नर तालुक्याचे रहिवासी आहेत. त्यांच्याकडनं आजपासून महिन्याला 350 रुपयाचा पास घेतला जाणार आहे. आम्ही मालकाकडनं तो 350 रुपयाचा पास घेतला जाणार आहे. कमर्शियलला सुद्धा त्याचे 6.5 पट 6,500 रुपये आहे कमर्शियल. जर तानाजी तांब्याची माल वाहतूक गाडी असेल आणि तानाजी तांब्याचं उदरनिर्वाहाचं साधन जर ती ट्रक असेल तर तानाजी तांब्याने त्या ट्रक मधनं तो पासाचे 6,500 रुपये भरायचे कुठून, पैसे आणायचे कुठून? आजची परिस्थिती शेतकऱ्यांची किती वाईट आहे. आमची विनंती आहे, जुन्नर तालुक्याच्या लोकप्रतिनिधींना विनंती आहे की साहेब मागच्या 6 दिवसापूर्वी आपण मुलाखत दिली, काय म्हणालात? हा केंद्राचा विषय आहे. अरे मग केंद्राचा विषय जुन्नर तालुक्याने तुम्हाला निवडून दिलाय, लोकप्रतिनिधी तुम्ही आहात. मग तुम्ही सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवणार नाहीत का? काय सोडवत नाही तुम्ही प्रश्न? प्राधान्याने तुम्ही जुन्नर तालुक्यातील सर्वसामान्य जनतेसाठी तुम्ही मैदानात आलं पाहिजे. या टोल मध्ये आज नगरचे 2 कॉन्ट्रॅक्टर आहेत, मग तिसरा कोण आहे त्याचं नाव जाहीर करा. कुठला लोकप्रतिनिधी आहे, कोण राजकीय पुढारी आहे, त्याने येऊन सांगावं की मी नाहीये. का तानाजी तांबे, तानाजी तांबे आहे का तिसरा पार्टनर? ज्याच्यात हिंमत असेल, ज्या लोकप्रतिनिधींमध्ये हिंमत असेल तर त्यांनी नाव सांगावं की मी या तिसरा पार्टनर, या नगरच्या 2 पार्टनर मध्ये जुन्नर तालुक्यातील मी पार्टनर आहे. कशासाठी चाललंय तुमचं हे? टोल में झोल, बोल लोकप्रतिनिधी बोल. मागच्याच महिन्यामध्ये तुम्ही काय सांगितलं होतं? जोपर्यंत
नगर हायवेचं काम पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही टोल चालू करणार नाही. मग महिन्यामध्ये तुम्हाला उपलब्धी कशी आली? तुम्ही टोल नाका चालू कसा केला? मग सर्वसामान्य नागरिकाची आज अवस्था काय आहे? सर्वसामान्य नागरिक या रस्त्यात टोल मधला जात असताना त्याचं आधार कार्ड चेक केलं जातंय, पण त्याला सांगितलं जातंय की तुझी गाडी आहे 350 रुपयाचा मासिक पास करा. यांची माल वाहतूक गाडी आहे, त्यांना सांगतात 6,500 रुपयाचा मासिक पास करा. त्यांनी पैसे आणायचे कुठून? पत्रकार बांधवांना माझी तुम्हाला विनंती आहे, तालुक्याच्या लोकप्रतिनिधीला विचारा, तालुक्याच्या लोकप्रतिनिधीला विचारा, हे कशासाठी चाललंय? हे कोणासाठी चाललंय? सर्वसामान्य जनतेसाठी तुम्ही प्रश्न सोडवताय काय? धन्य धागड्या त्या ठेकेदाराच्या लॉबी मध्ये तुम्ही सामील आहात, याचं उत्तर लोकप्रतिनिधींनी द्यावा. माझं लोकप्रतिनिधींना आव्हान आहे, आता मी आव्हान करतो, जर तुमच्यात हिंमत असेल या टोलवर या आणि सांगा की सर्वसामान्य जनतेला 20 किलोमीटर मध्ये अंतरातील जनतेला तुम्हाला 350 रुपये 6,500 रुपयाचा मासिक पास फाडावा लागेल, तरच तुम्हाला या टोल मधनं जावं लागेल असं कोणी सांगावं, लोकप्रतिनिधींनी जाहीर करावं. जोपर्यंत मासिक पास बंद केला जात नाही तोपर्यंत आमचं ठिय्या आंदोलन हे चालू राहणार. आम्ही टोलची तोडफोड करणार नाही, शासनाची नुकसान करणार नाही. आम्ही सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या, सर्वसामान्य माल वाहतूक गाडीदारांच्या, मालकांच्या, चालकांच्या न्याय हक्कासाठी आम्ही आज इथे ठिय्या आंदोलन केलेलं आहे. स्वरूपामध्ये लिहून द्या त्यांना मला.